23व्या शिखर संमेलनात भारत रशिया दरम्यान अनेक करार, व्यापार, दोन्ही सरकार, व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्रात अनेक करार केल्याची माहिती. 2030 पर्यंत आर्थिक सहकार्य रोडमॅपवर सहमती झाली. चर्चेनंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. दोन्ही देशांमधील संबंध दृढ केल्याबद्दल मोदींकडून पुतीन यांचे आभार. मेक इन इंडिया अंतर्गत रशियन कंपन्या भारतात गुंतवणूक करतील. कुडनकुलमच्या आण्विक ऊर्जा प्रकल्पालाही रशिया सहकार्य करणार. मोदींसोबतच्या चर्चेनंतर पुतीन यांची माध्यमांशी बोलताना माहिती. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींकडून पुतीन यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत. त्यानंतर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडून राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली. पुतीन यांनी राजघाटावरील अभ्यागत नोंदवहीत स्वाक्षरीही केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मात्र वेळेतच होणार. राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी. आता थेट 31 डिसेंबरला मतमोजणी घ्या. सत्ताधारी आणि विरोधक दोघे गुलाल उधळतील, फटाके फोडतील. राष्ट्रवादी आमदार अमोल मेटकरींचा निवडणूक आयोगाला उपरोधिक सल्ला. मुंबई महापालिकेसाठी भाजपची निवडणूक संचालन समिती घोषित. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली समितीची घोषणा. फडणवीस, गडकरी, पियुष गोयल, विनोद तावडे, रवींद्र चव्हाण विशेष निमंत्रित सदस्य तर आशिष शेलारांवर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी. वरळीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप आमने सामने. मुंबईत हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने भाजपकडून संघटनांची नोंद. ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. भाजप सत्तेचा गैरवापर करून कामगार संघटनांची नोंद करत असल्याचा भाजपचा आरोप. आमदार अमोल मेटकरींकडून महायुती सरकारला वर्षपूर्ती निमित्ताने हटके शुभेच्छा. राज्यात देवेंद्र पर्वानंतर अजित पर्व यावं, मेटकरींकडून इच्छा व्यक्त. तर अजित पवार कधीच रुसले नाहीत म्हणत एकनाथ शिंदेंनाही काढला चिमटा. 1 वर्षाची पूर्ती ही सरकारच्या नाकर्तेपणाची. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा घणाघात. शेतकरी आत्महत्या, कुपोषण, नवजात बालकांचे मृत्यू वाढल्याचा आरोप. वर्षभराच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, वडेट्टीवारांची मागणी. महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांपैकी बरीच कामं पूर्ण. सरकारच्या वर्षपूर्तीवर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. पाटलांकडून स्वतःला 10 पैकी 7 गुण. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या खासदारांची संसदेच्या बाहेर निदर्शनं. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईबाबत संसदेच्या द्वाराबाहेर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. पुण्यातल्या मुंढवा जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीकडनं पहिल्या व्यवहाराचं मुद्रांक शुल्क भरण्यास नकार. आम्हाला मुद्रांक शुल्क भरण्यास मिळालेली सूट योग्य होती. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचा दावा. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांच्या नावे आरटीआय टाकला जात असल्याचा प्रकार समोर. माझं नाव वापरू नका, हिंमत असेल तर स्वतः लढा आणि नसेल तर घरी बसा. दमानी यांची एक्सवर प्रतिक्रिया. विमान कंपन्यांच्या साप्ताहिक सुट्ट्यांचे नवे नियम शिथिल. डीजीसीएने जारी केले नवे आदेश. साप्ताहिक सुट्ट्यांबाबतचे आधीचेच नियम तात्काळ प्रभावाने लागू. इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यावर निर्णय. दिल्ली विमानतळावरून इंडिगोची आजची सगळी उड्डाणं रद्द. आज रात्री 12 पर्यंतची उड्डाणं रद्द. दिल्ली विमानतळावरून ॲडवायझरी जारी. इंडिगो विमानसेवेचा बंगळुरूच्या देवहळ्ळी विमानतळावरील एका तरुणीला फटका. वडिलांच्या अस्थीसह अनेक तास विमानतळावर बसून राहण्याची वेळ. भुवनेश्वर हुबळी इथून इंडिगोची विमानसेवा रद्द झाल्याचा नवविवाहित जोडप्यालाही फटका. स्वतःच्या रिसेप्शनला ऑनलाईन उपस्थित राहण्याची आली वेळ. नातेवाईकांना आधीच निमंत्रित केल्यामुळे रिसेप्शनवेळी शेअर केला माफीचा व्हिडिओ. इंडिगोच्या विस्कळीत झालेल्या सेवेचा सामान्यांसह कलाकारांनाही फटका. गायक राहुल वैद्यने गोवा मुंबई विमान तिकिटासाठी मोजले 4,20,000 रुपये. तर अभिनेत्री निया शर्मालाही 54,000चा फटका. पुणे मुंबई विमान तिकीट 61,000वर. इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या ऑपरेशनच्या समस्यांमुळे इतर विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दरामध्ये वाढ. पुणे दिल्ली विमानाचं तिकीट 27,000 तर पुण्याहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानाचं तिकीट 49,000 रुपयांवर. इंडिगोच्या फ्लाईटने नागपुरातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना हैदराबादला नेल्याचा धक्कादायक प्रकार. हैदराबाद विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल. पुण्याला जाणारे अनेक प्रवासी हैदराबादमध्ये अडकले. इंडिगोची विमानं रद्द झाल्यानं अनेक प्रवाशांचा संताप तर काही खोळंबलेल्या प्रवाशांकडून गरबा खेळून निषेध. गोवा विमानतळावरील प्रवाशांचा गरबा खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. 4 अल्पवयीन मुलांकडून मिठाईच्या दुकानाची कोयत्याने तोडफोड. पिंपरी चिंचवडमधली धक्कादायक घटना. पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात. एक मुलगा फरार. तोडफोडीचं कारण स्पष्ट. पुणे नाशिक महामार्गावर एसटी बसमध्ये गुंडगिरी. चालत्या एसटी बसमध्ये चालकासह वाहकालाही बेदम मारहाण. मंचरच्या तरुणांनी खेड घाटात थार गाडी रस्त्यावर आडवी लावून केली मारहाण. मारहाणीचं कारण अद्याप स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक विटावा रस्त्यावर गोमांस वाहतूक करणाऱ्या रिक्षाची तोडफोड. चालकालाही नागरिकांकडून मारहाण. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मांस पडल्यानं वाहतुकीचाही झालेला खोळंबा. कोल्हापुरातही एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण तर वाहकालाही धक्काबुक्की. पन्हाळा तालुक्यातील भाचरवाडी इथली घटना. अरुंद रस्त्यावर एसटी आणि स्कूल बस चालक एकमेकांशी चर्चा करत थांबल्यानं दुचाकी चालकाकडून मारहाण.
परभणीत लग्नाळू तरुणांना फसवणारी टोळी सक्रिय. नवरदेवाला 3 लाखांचा गंडा घालत पालममध्ये लग्नानंतर रस्त्यातूनच दागिन्यांसह पळाली नवरी. 11 जणांवर गुन्हा दाखल, दोघे ताब्यात. नाशिकच्या सातपूर औरा गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे पोलिसांच्या जाळ्यात. गेल्या अनेक दिवसांपासून भूषण लोंढे पोलिसांना देत होता चकवा. हिंगोली जिल्ह्यातील पूर गावात 73 वर्षीय आजोबांकडून नातीचा विनयभंग. आरोपी आजोबांच्या विरोधात औंढ्या नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल. घटनेमुळे परिसरात खळबळ. स्वतःला पेटवून घेत तरुणाची आत्महत्या. चंद्रपूरच्या दरूर येथील घटना. नामदेव सोनटक्के असं आत्महत्या करणाऱ्या 40 वर्षीय इस्माचं नाव. पत्नीसोबत झालेल्या वादातनं केली आत्महत्या. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्यातल्या 2 पोलिसांचं निलंबन. 200हून अधिक गुन्ह्यांचा मुद्देमाल वारंवार सांगूनही न जमा केल्यामुळे निलंबनाची कारवाई. पुण्याच्या खेड तालुक्यातील कडूस गावात जादू टोण्याचा प्रकार. बंद घराच्या दारात दही भात, लिंबू, हळद कुंकू लावून नारळ फोडला. संशयिताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद. जमिनीच्या वादातनं कृत्य झाल्याची चर्चा. पुण्याच्या नारायणगाव जुन्नर रस्त्यालगत तरुणावर बिबट्याचा हल्ला. साकारी नगरी सोसायटी जवळील घटना. तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू. परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यातील पाषाण सुतारवाडी भागात बिबट्याचा वावर. या ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी. चंद्रपुरातील अंबोरा गावात वाघाच्या 2 बछड्यांचं दर्शन. बिबट्यानं पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल. सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाचोडमध्ये एसबीआयच्या एटीएमला अचानक आग. एटीएममध्ये किती रोकड होती आणि आग रकमेपर्यंत पोहोचली का, अधिकृत माहिती उपलब्ध नाही. छत्रपती संभाजीनगरच्या भगवान महावीर चौकात रात्री मोठी आग. सिग्नलवर थांबलेल्या कारने अचानक पेट घेतल्यानं खळबळ. आगीमध्ये जीवितहानी नाही, कारचं मात्र मोठं नुकसान. जालना वडीगोद्री मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ. वाहन चालकाला खड्ड्याच्या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन वाहनं चालवावी लागतात. परभणीत अखेर ऊस दराच्या पहिल्या उचलीची कोंडी फुटली. अमित देशमुखांच्या 21 शुगर्सच्या पहिल्या उचलीसाठी 2725 रुपये जाहीर. 4 दिवस सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी पिकावर ढगाळ वातावरणाचा थेट परिणाम. पिकावर किडीचा प्रादुर्भाव. फुलगळ आणि फळधारणेवर परिणाम झाल्यानं शेतकरी हवालदिल. सिंधुदुर्गच्या खेड तालुक्यातील दाभोळ खाडीतल्या प्रदूषणाचा अभ्यास करण्याकरता केंद्रीय पथक दाखल. वाघिवरे ते तुंबाड दरम्यान घेण्यात आले पाण्याचे नमुने. सांडपाण्याचा जीवसृष्टीवर होणारा परिणाम तपासला जाणार. राज्यामध्ये थंडीची लाट ओसरली, मात्र गारठा कायम. पुढील काही दिवस तापमानात घट राहणार. हवामान खात्याचा अंदाज. गुरुवारी धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 8.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. बाजार समिती सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरातील भुसार आडत व्यापारी आक्रमक. बाजार समिती आज बंद ठेवल्यानं कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प. एकदिवसीय लाक्षणिक संपामध्ये 1000पेक्षा अधिक व्यापारी सहभागी. आरबीआयच्या पतधोरण समितीकडून रेपो दरात कपात. व्याजदर 0.25% कमी होणार. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जावरील व्याजदरातही कपात होणार असल्यानं सर्वसामान्यांना मोठा दिलासा. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण. सोन्याच्या किमतीत वाढ. एकाच आठवड्यात सोनं 5000 महाग. जीएसटीसह सोन्याचा दर 1,31,000वर. ऐन लग्नसराईत दरवाढ झाल्यानं ग्राहकांचं बजेट कोलमडणार. अकोल्याच्या अकोट शहरात आठवड्याभरापासून गॅस सिलेंडरचा तुटवडा. गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा. एजन्सी धारकांकडून मनमानी करत सिलेंडरची चढ्या भावाने अवैध विक्री करत काळा बाजार. असीम मुनीर यांची पाकिस्तानच्या पहिल्या सीडीएफ पदी नियुक्ती. पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या शिफारशीनुसार लष्कराच्या 3 सेनांच्या प्रमुखपदी मुनीर यांची नियुक्ती. राष्ट्रपती झरदारी यांच्याकडून निर्णयावर शिक्कामोर्तब. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये एका इमारतीत आग. एक भल्या मोठ्या इमारतीला आग लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. लंडनच्या सीन्स इन द स्क्वेअरमध्ये शाहरुख आणि काजोलचा खास पुतळा. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दोघांच्या खास कांस्य पुतळ्याचं अनावरण. असा सन्मान मिळवणारा पहिलाच भारतीय चित्रपट.